मैत्रिणींनो नमस्कार. असावे घरते आपुले छान या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, मनमोहक रंगबिरंगी आणि अनेकविध आकाराची सुंदर सुंदर फुलं आपणा सर्वांचंच मन मोहून घेतात. यातच घराचं सौंदर्य खुलवणाऱ्या पुष्परचनांची भर पडली तर किती छान ना. लग्न समारंभाच्या व्यासपीठावर, ऑफिस, घर किंबहुना एखाद्या दवाखान्याच्या देखील कोपऱ्यात सुंदर पुष्परचनेनं प्रसन्नता आणता येते, हो ना. चला तर मग आज या पुष्परचनेविषयीच अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आरती राजकोंडावार यांना. आरतीताई नमस्कार. नमस्कार. आरतीताई, प्रत्येक स्त्रीला आपलं सजवलेलं घर खूप आवडत असतं आणि त्यासाठी ती तिच्या आवडीनिवडीनुसार आपलं घर सजवायसाठी खूप मेहनतही घेत असते. मग अशावेळी एखादा कोपरा सुंदर पुष्परचनेनं जर आपल्याला सजवायचा असेल तर ही पुष्परचना नेमकी कशी असायला हवी, काय सांगाल याबद्दल? बघा, पुष्परचना म्हणजे जी निसर्गात पानं फुलं आहेत त्याचा वापर करून, त्याला कट करून एका पॉटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये म्हणता येईल, त्याच्यात तुम्ही आर्टिस्टिकली अरेंज करणं म्हणजे पुष्परचना. आता पुष्परचनेचे वेगवेगळे बरेच भाग आहेत. प्रत्येक कंट्रीची आपापली स्टाईल आहे पुष्परचना करण्याची. तर आपण एक भारतात म्हटलं तर मुंबई, दिल्ली, कलकत्ता, महाराष्ट्र या भागात आपापल्या पद्धतीने पुष्परचना केल्या जातात. आपल्या ज्या भागात जे पानं फुलं आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा वापर करून आपण पुष्परचना करायची. पुष्परचना म्हणजे आजकाल तर प्रत्येकाच्या घरात काही झाडं आणि फुलं असतातच, आणि इवन फ्लॅटमध्ये सुद्धा लोक बाल्कनीत छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये झाडं, फुलझाडे लावतात. तर पुष्परचनेसाठी असं विशेष काही फुलं पानं आणून काही गरज नसते. जे आपल्या घरी बगीचात आहे, अवेलेबल आहे, त्याच्यातच तुम्ही पुष्परचना करू शकता. आणि पुष्परचनेसाठी असं खूप अतिशय फुलं पाने लागतात असं काही नाही. 2-3 पानं जर तुम्हाला थोडंसं नॉलेज असेल पुष्परचनेबद्दल तर सोपंच जातं. पण जरी नसेल तरी आज तुम्ही नेट उघडून गुगलवर बऱ्याच तुम्हाला आयडिया मिळू शकता. त्याचं जरा थोडंसं बघून, त्यातलं बघून तुम्ही काही आपल्या घरातली बगीचातली पानं फुलं कापून ती तुम्ही एक फोममध्ये किंवा पिन होल्डरमध्ये पण तुम्ही अरेंज करू शकता. तर मग यासाठी कुठलं कुठलं साहित्य लागतं पुष्परचना करण्यासाठी? याच्यासाठी समजा तुम्हाला घरात, आता तुम्ही एखाद्या घरी तुमच्याकडे प्रोग्राम आहे, कधी फंक्शन असेल, गणपती आहे समजा, तर तुम्ही आता ट्रॅडिशनलमध्ये जाऊ शकता. तर तुम्ही एखादं घरी पितळेचा कलश असेल, एखादं परात असेल किंवा प्लेट असेल, तर तुम्ही त्याच्यात आपल्या घरची किंवा विकत आणून तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या भांड्यात पण करू शकता पुष्परचना. आणि तुम्हाला मॉडर्न लुक करायचं असेल, मॉडर्न लुकमध्ये जायचं असेल तर तुम्ही घरात एखादा तुमच्याकडे मॉडर्न वाझेस असेल ग्लासेसचे, किंवा घरी क्रॉकरी असेल किंवा डिझायनर जे घरी आहे त्याच्यात पण तुम्ही एक फ्लोरल फोम म्हणून येतं, त्याच्यात पण तुम्ही ते पाण्यात भिजवून करू शकता, किंवा पिन होल्डर म्हणून पितळेचं पिन होल्डर येतं त्याच्यात पण करू शकता. असं जरुरी नाही आहे की तुम्हाला सगळं मार्केट म्हणून आणूनच करायचं. जे तुमच्या घरी अवेलेबल आहे सुंदर तुम्ही पुष्परचना करू शकता. मग या फुलांचं आणि पानांचं यामध्ये खूप विविधता असते, तर मग याचे कुठले कुठले प्रकार हे पुष्परचनेसाठी निवडले जातात? मी फुलांबद्दल तुम्हाला प्रथम सांगते की फुलं घेताना निसर्गात तर बरीच फुलं असतात, पण तुम्ही पुष्परचनेसाठी काही विशिष्ट प्रकारचीच फुलं घ्यावी म्हणजे जास्त टिकतात. समजा तुम्ही बोगनवेली वगैरे ही फुलं घेतली तर टिकत नाही पुष्परचनेला, म्हणजे ती जरा वेळ पाण्यात ठेवली की माना टाकतात. पण मी फुलं सांगते की तुम्हाला कुठली वापरावी. म्हणजे एक कॉमन आहे डच रोजेस म्हणून बाजारात येतात, ते आरामात मिळतात. शेवंती असते, तिसरं जरबेरा असतात, कार्नेशन फ्लावर असतात, लिलियम फ्लावर्स असतात, ऑर्किड्स असतात, आणि आज ही मार्केटमध्ये तुम्हाला आरामात अवेलेबल आहे. आणि घरच्या बागेतली तुम्हाला हवी असेल तर गावठी गुलाब घेऊ शकतो, घरची जरबेराची फुलं असतात, तर ती पण फुलं तुम्ही अशी खूप फुलं मार्केटमध्ये पण येऊन राहिली आहे, ती तुम्ही फुलं वापरू शकता. आणि पानांबद्दल सांगायचं असेल तर इंडोर प्लांट्स म्हणजे तुम्ही
पामची पानं पण खूप छान टिकतात. आणि याला कसं प्रिझर्व करायचं मी हे नंतर सांगते. पामची पाने येतात, फिलोडेंड्रा येतात, सिंगोनियम येतात, सायकस पाम येते. हे आज प्रत्येकाच्या घरी ऑलमोस्ट सापडतातच तुम्हाला. तर ही पानं आणि फुलं, बाजारातून फुलं आणली तर त्याचे खाली 1 ते 1.5 इंच कट करायची आणि ती त्वरित पाण्यात टाकायची. आणि ती पाण्यात टाकल्यावर जेवढं फुलाची दांडी आहे त्याच्या अर्ध दांडी पाण्यात बुडायला हवी. 4 ते 5 तास पाण्यात चांगली राहायला गेली पाहिजे आणि नंतर तुम्ही ती पुष्परचनेसाठी वापरा. समजा तुम्ही बाजारातून आणत असेल तर बाजारात जी अवेलेबल आहे आणि नॉर्मली या डेकोरेशनसाठीच मार्केटमध्ये जी पानं आणि फुलं येतात ती डेकोरेशनसाठीच येतात आणि ती स्टडीज असतात, टिकणारीच असतात. विंटर सीझन मधले की शेवंती भरपूर येतं मार्केटमध्ये आणि शेवंती पुष्परचना केल्यानंतर हे बरीच दिवस पाण्यात टिकते. आणि समजा अजून त्याला टिकवायचं असेल तर तुम्ही रोज त्याचं फक्त पाणी, स्वच्छ पाणी, नवीन रोज नवीन पाणी बदलवायचं पॉटमध्ये. समजा तुम्ही ज्या कंटेनरमध्ये पुष्परचना करताय त्या कंटेनरचं रोज पाणी बदलवायचं आणि थंडीच्या दिवसात आपली हॉलमध्ये ठेवलेली पुष्परचना तुम्ही रात्री बाहेर ठेवायची, म्हणजे ती अजून जास्त टिकते. मग ही फुलं ताजी राहावी, पुष्परचना जास्तीत जास्त टिकावी, त्याच्यातली पानंही टिकावी, यासाठी काय उपाय करता येतात आपल्याला? यासाठी मार्केटमधून किंवा घरून तोडले, कट केले की इमिजिएट पाण्यात टाकायचं, त्याला त्वरित पाण्यात टाकायचं, पाण्यात 4-5 तास ठेवायचं आणि मगच ती पुष्परचनेसाठी वापरायची. तुम्ही बाजारातून आणलं किंवा बगीच्यातून तोडलं आणि पुष्परचनेसाठी घेतलं तर ते गळून पडेल, ते टिकणार नाही. जेव्हा तुमचं मटेरियल छान फ्रेश ताजं राहील तरच ती पुष्परचना छान दिसते. म्हणून घरची बगीच्यातली तोडायची असेल तर सकाळी 8च्या आधी तोडायची आणि 8च्या आधी तोडताना बाजूला कैची घ्यायची, बाजूला बकेट ठेवायची, तोडल्याबरोबर बकेटमध्ये टाकायची. असं नाही की आता कापते आणि मी घरात गेल्यावर बकेटमध्ये टाकते, असं नाही. त्वरित तोडायचं, त्वरित पाण्यात टाकायची आणि संध्याकाळी 5 नंतर तोडायची, म्हणजे वॉटर सर्क्युलेशन फास्ट होतं आणि पाणी ऑब्झर्व फास्ट करतं. नक्कीच. तर मग कुठल्याही रूममध्ये आपल्याला त्या फुलांची, पानांची रंगसंगती आपण कशी ठरवू शकतो? तुमचा हॉल समजा डार्क कलरचा असेल तर तुम्ही त्याच्यात फुलांचं कलर घेताना लाईट कलरचे घ्यायचे. डार्क सोबत डार्क शेड नाही घ्यायचं. डार्क असेल तर लाईट फुलं वापरा आणि लाईट कलरचे असेल तर तुम्ही लाईट पण घेऊ शकता, त्याच्यात डार्क ग्रीनची जोड देऊ शकता पानांची, किंवा लाईट कलरचे फ्लावर वापरू शकता किंवा डार्क कलरचे वापरू शकता. आणि मग कुठल्याही रूममध्ये जर आपल्याला पुष्परचना करायची असेल तर मग कुठला असा परफेक्ट असा कोपरा कसा निवडायचा आपण? आपल्या हॉलमध्ये समजा किंवा तुम्ही बेडरूममध्ये ठेवत असाल जिथे खूप डायरेक्ट फॅनची खूप डायरेक्ट हवा येत आहे की तुम्ही तिथे पुष्परचना केल्यानंतर ती ठेवली तर ते पान सारखं हलते तर त्याला ते डॅमेज होतं, त्याला त्रास होतो आणि त्याच्यामुळे ते लवकर सुकतं. तर अशा ठिकाणी ठेवा की जिथे सनलाईट डायरेक्ट येणार नाही, डायरेक्ट फॅनची हवा खूप जोराने लागणार नाही, अशा कोपऱ्यात तुम्ही ती पुष्परचना ठेवायची. हॉलमध्ये ठेवत असेल तर डायरेक्ट जिथे सनलाईट येते तिथे नका ठेवू आणि जिथे जागा रिकामी आहे, असं वाटतं की तू इथे शोभून दिसेल ती पुष्परचना, असा कोपरा आपण निवडायचा ठेवताना. जेव्हा तुम्हाला सेंटर टेबलवर ठेवायची असेल तर तेव्हा एक काळजी घ्यायची की तिथे अगदी फ्लॅट अरेंजमेंट करायची की ती पानं फुलं हल्ली नाही पाहिजे. समजा पानांची उंची किंवा फुलांची उंची जास्त ठेवली तर ती हलतात हवेने, पण तुम्ही त्याची उंची कमी ठेवली, अगदी फ्लॅट केलं तर मग त्याला त्रास नाही होत. नक्कीच. आणि पुष्परचनेचा एक काळजी घ्यायची की उन्हाळ्याच्या दिवसात पुष्परचना कमी असते, आपल्याकडे फार गरमी असते, तर तेव्हा एसीच्या रूममध्ये किंवा जिथे एसी असेल, हवा सुरू असेल तिथे ठेवायची, म्हणजे ती जास्त टिकते. हिवाळ्यात पावसाळ्यात हा प्रश्न येत नाही. आजकाल असा एकही समारंभ नसतो की जिथे फुलं आपल्याला दिसत नाही. प्रत्येक समारंभाची शान ही फुलांनी वाढलेली असते. तर मग या समारंभामध्ये ही पुष्परचना जास्त वेळ टिकावी म्हणून मग काय केलं जातं? नॉर्मली काय होतं की जेव्हा डेकोरेशन करतो आपण कुठल्या फंक्शनला, याच्यासाठी आपण फ्लोरल फोमचाच उपयोग करतो. तर ही फ्लोरल फोम आधी पाण्यात टाकायची, एका टबमध्ये किंवा बकेटमध्ये पाणी घ्यायचं,
जेवढं तुम्हाला हवं तेवढं कट करून घ्यायचं त्या फ्लोरल फोमला आणि पाण्यात टाकायची. एक अर्धा पाऊण तास झाला की ते पाण्यात बुडलं की मग ते आपण वापरायला घ्यायचं. असं त्याला जबरदस्तीने दाबून बुडवायचं नाही पाण्यात, त्याला सोडून द्यायचं. अच्छा. मग ते पाणी ऑब्झर्व केलं की पूर्ण बुडतं. मग त्याला तुम्ही चिकन नेट येते, तारीची फ्लोरल नेट येते, त्याच्यामध्ये तुम्ही तारीनी बांधून डेकोरेशन वर करायचं असेल तर एखाद्याचा सपोर्ट घेऊन त्या तारीनी बांधून त्या फ्लोरल फोमला बांधून तुम्ही पूर्ण बांधून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जी आपली फुलं तयार ठेवली असेल बकेटमध्ये, जसं ज्या प्रकारे तुमचा जो साईज आहे किंवा जी जागा आहे त्यानुसार तुम्ही पानं आणि फुलं वापरून ते डेकोरेशन करू शकता. मग कुठल्याही समारंभासाठी फुलं पानं ही खूप आधीपासून आणली जातात, तर मग ती टिकावी म्हणून काय करता येईल? आता समजा आपण गणपतीच धरला तर कोणाकडे 5 दिवसाचा असतो, कोणाकडे 10 दिवसाचा असतो. तसा हा सीझन असतो, थंडच असतो, खूप गरम नसतो पावसाळ्याचा. तर तेव्हा खूप काळजी घ्यायची तशी गरज नसते. पण मी सांगितल्याप्रमाणे की मार्केटमधून आणल्यानंतर ती पाण्यात कट करून टाकायची, 4-5 तास ठेवल्यानंतर ती वापरायला घ्यायची डेकोरेशनला. आणि तुम्हाला असं वाटतं की 4-5 दिवस झाले या डेकोरेशनला, तर हीच फुलं काढायची, त्याचा खालचा अर्धा इंच 1 इंच भाग कापायचा, पुन्हा जरा वेळ पाण्यात ठेवायची अर्धा-1 तास आणि ती पुन्हा तसं डेकोरेशनला घ्यायची. म्हणून ती पुन्हा 5 दिवस थोडी ताजी टिकू शकतात. कुठलंही डेकोरेशन करताना फुलांच्या टिकण्याचा विचार हा खूप महत्वाचा असतो. कारण आपण दाराला तोरण लावतो ते झेंडूचं, कारण झेंडूच्या फुलाचं लाईफ हे खूप जास्त असतं आणि बरेच दिवस ते सुकत नाही. तर असंच पुष्परचना करतानाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो का? हो हो. आणि अशी बरीच फुलं येतात आज मार्केटमध्ये, म्हणजे अँथोरियम्स फ्लावर्स येतात, लिलियम फ्लावर्स येतात. या कमीत कमी याला रोज जरी नाही काढला आपण तरीही आरामात 7 ते 8 दिवस एकदम ताजी राहतात. म्हणजे आपण ज्या पद्धतीने लावली ती लावताना, तर याला गुलाबाला जसं 4-5 दिवसानंतर काढून कट करून पुन्हा लावावं लागतात. पण अँथोरियम वगैरे अशी फ्लावर आहे, शेवंती अशी फ्लावर्स आहे की हे खूप दिवस टिकतात, 8 ते 10 दिवस आरामात. म्हणून आपण डेकोरेशन करताना कुठली फ्लावर वापरली याला खूप महत्व दिल्या जाते. समजा तुम्ही योग्य फ्लावर्स वापरली, फुलं वापरली, तर तुम्हाला एवढी काळजी घ्यायची गरज नसते. योग्य ती पानं लावली, योग्य ती फुलं लावली जी टिकणारी असतात, तर तुम्हाला एवढी काळजी घ्यायची गरज नाही. नक्कीच. तर मग ही पुष्परचना ज्याच्यात केली जाते त्या पाण्यामध्येही काहीतरी विशिष्ट पदार्थ असं टाकला जातो का की ज्यामुळे ही जास्तीत जास्त टिकतील? नाही, समजा आपण या पद्धतीने समजा तुम्ही वेळेवर कट करून त्याचा खराब भाग काढून टाकला आणि पाण्यात ठेवलं, पाण्यात बरोबर प्रिझर्व झालं की हे काही करायची गरज नाही. लोकांचा समज असतं, कोणी म्हणतात थोडी साखर टाकली किंवा कोणी थोडं मीठ टाकलं की फुलं ताजी राहतात. त्याच्यामुळे ताजी नाही. ते पाणी स्वच्छ रोज बदलवलं, एखाद्या पुष्परचनेच्या पॉटमधलं किंवा फुलदाणीतलं पाणी बदलवलं की हे काही टाकायची गरज नाही. रोजच्या रोज तुम्ही पाणी बदलवलं, स्वच्छ केलं की फुलं टिकतात. हे बाकी करायची गरज नाही राहत. वातावरण समजा तुम्ही उन्हाळ्यात ही पुष्परचना करत असेल तर एक थंड पाण्याचा हलका स्प्रे, साधा स्प्रे फुलांवरून मारायचा, तर थोडंसं त्याला ताजं राहण्यात मदत होते. नक्कीच. म्हणजे कुठल्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या, साखर, मीठ घालायची गरज नाही. ही पुष्परचना करत असताना वेगवेगळे आकाराचे, वेगवेगळे डिझाईनचे, कधी आपण सेरॅमिकचे, कधी पितळेचे, कधी काचेचे असे बाउल्स वापरत असतो, फ्लॉवरपॉट वापरत असतो. तर मग याविषयी तुम्ही काय सांगाल की कुठले वापरले म्हणजे पुष्परचना जास्ती छान दिसते? मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरी बरीच प्रकारची क्रॉकरी असते, ग्लासेसचे वाज असतात, अशी बरीच प्रकारची असतात. पण तुम्हाला खूप म्हणजे पुष्परचनेत खरंच खूप आवड आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की खूप आपल्याला अजून एक आर्टिस्टिक अरेंजमेंट्स करायचे आहे, तर असे बरेच जॅपनीज पॉट्स येतात, ते खास त्या पुष्परचनेसाठी बनवले जातात. मी आता तुम्हाला सांगते की आपण एक अशा जपानच्या बऱ्याच स्कूल आहे, ओहरा स्कूल ऑफ इकेबाना, अशा 5-7 स्कूल आहे. तर त्यांचे विविध वाजेस असे येतात. त्या वाजेसमध्ये ती अरेंजमेंट, स्पेसिफिक अरेंजमेंट केली की ती पुष्परचना अजून उठून दिसते. आता आपण एक आपल्या ट्रॅडिशनलमध्ये जाऊ. समजा आपल्याकडे एखादं महालक्ष्मीचं फंक्शन असेल किंवा एक संक्रांत असेल, तर संक्रांतीसाठी समजा आपण घरी अशा पितळी असे वाजेस वापरले, आपले कलश असेल पितळी, तर त्यानुसार आपण ती पुष्परचना केली की ती जास्त छान दिसते.
ट्रॅडिशनल आपल्या एक सणवारानुसार धरू शकतो किंवा आर्टिस्टिक किंवा मॉडर्नमध्ये जातो, तर तशी तशी वाजेस आजकाल बाजारात खूप असते. तुमच्याकडे आवड असेल तर तुम्ही ती शोधून आणणारच आणि त्या कमीत कमी ह्याच्यात त्या फुलदाणीत किंवा त्या पॉट्समध्ये अरेंजमेंट केली की खूप सुंदर दिसतं. आर्टिस्टिक अरेंजमेंट्स म्हणजे कमी पाना फुलामध्ये एक स्पेसिफिक वाजमध्ये केली की ती खूप सुंदर दिसतात. आता ते तुमच्या आवडीवर डिपेंड करतं की तुम्ही आता त्याला कसं करता. हा भाग आपल्या आवडीचा झाला सजावट. पण तुम्हाला कोणाला शिकवायचं असेल तर तुम्हाला मग ही विविध पॉटचं कलेक्शन ठेवणं जरुरी आहे. किंवा तुम्हाला खूप स्वतःला आवड असेल की आपण विविध तऱ्हेनी आपण पुष्परचना करायला आपल्याला यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे कलेक्शन केलं तर तुम्हाला अजून ज्ञानात भर पडते किंवा अजून तुम्हाला अनुभव येतात करता करता. जपान आणि चीन या ठिकाणच्या बहुतेक पुष्परचना या प्रसिद्ध आहेत. तर असे पुष्परचनेचे आणखी कुठले प्रकार सांगता येतील? जसं आम्हाला फक्त एक प्रकारच माहिती आहे, तो म्हणजे इकेबाना. बरोबर. तर अशा प्रकारचे आणखी कुठले कुठले प्रकार सांगता येतील? जपानच्या पुष्परचना का लोकांना आवडतात? कारण की त्या निसर्गाशी निगडीत आहेत. त्यांनी ज्या स्टाईल्स बनवल्या आहे पुष्परचनेत त्या निसर्गाशी निगडीत आहे. म्हणजे एखाद्या कुंडीत एखादं झाड उगवतं, ते अनइवन असते. कधी कुठलं पान कुठून निघतं, कुठलं पान कुठून निघतं, त्याच्यातून एखादी फूल निघतं. त्यालाच अनुसरून तीच झाडं पानं झाडावरून कट केल्यावर ते एखाद्या पॉटमध्ये एखाद्या फुलदाणीत तसंच अरेंज करतात. म्हणजे जसं निसर्गात उगवलं ते कापल्यानंतर पण एका फुलदाणीमध्ये ते तसंच अरेंज करतात. म्हणून ती लोकांना खूप आवडतं. म्हणून त्या पुष्परचना खूप प्रसिद्ध आहे. चायनीज लोकांनी आपल्या पुष्परचना काही डेव्हलप केलेल्या आहेत. युरोपियन अरेंजमेंट्स आहे, काही भारतीय अरेंजमेंट्स आहे, काही अमेरिकन अरेंजमेंट्स आहे. प्रत्येक कंट्रीच्या वेगवेगळ्या अरेंजमेंट्स आहे. पण जॅपनीज अरेंजमेंट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे का आवडतात की त्या निसर्गाशी निगडीत आहेत. म्हणून त्या खूप त्याच्यात त्या अरेंजमेंट ज्या पुष्परचना करतात त्याच्यात ते पाणी दाखवतात, कमीत कमी पाना फुलात ते करतात. त्याच्यामुळे ते डोळ्याला खूप प्रसन्न दिसतात. पण बाकी पण अरेंजमेंट्स खूप आहेत ज्या लोकांना माहीत नाही. त्या पण नवीन नवीन युरोपियन अरेंजमेंट आहे, त्या काही स्ट्रक्चर वापरून केल्या जातात, त्या पण खूप सुंदर दिसतात. तर अशा या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भारतीय प्रकार कुठले आहेत मग? असं जरुरी नाही की पुष्परचना अशीच केली पाहिजे किंवा असंच केलं पाहिजे. आपल्या मनातल्या कल्पना या पुष्परचनेत प्रत्येक व्यक्ती उतरवत असतो. प्रत्येकाच्या आयडियाज असतात. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याला जसं दिसते त्याचा जसा दृष्टिकोन आहे तशाप्रमाणे तो पुष्परचना करत असतो. पण फुलं ही गोष्ट अशी आहे की तुम्ही कशा पद्धतीने अरेंज करा ही अतिशय सुंदर दिसते, मनाला मोहून टाकतात. नक्कीच. तर आरतीताई, व्यवसाय म्हणून याला जर आपल्याला स्वीकारायचं असेल आणि पुढे न्यायचं असेल तर आपण याच्यात अजून अजून कल्पकता कशी आणू शकतो? आजकाल प्रत्येक लोकांची हौस खूप वाढली आहे. आज प्रत्येक व्यक्ती घरात छोटं जरी प्रोग्राम असेल त्याला असं वाटतं की आपलं घर डेकोरेट करावं. तर म्हणून थोडंसं तुम्हाला समजा नॉलेज असेल याच्यातलं तर तुम्हाला काही गोष्टीची आयडिया येऊन जाते की कसं असतं फुलांचं हे जे व्यवसाय हा कसा राहील. तर तुम्हाला समजा याला व्यवसाय करायचा असेल तर आज या व्यवसायाला इतकी डिमांड आहे की तुम्ही घर बसल्या ऑर्डर घेऊ शकता किंवा काही तुम्हाला थोडंफार जरी ज्ञान असलं आणि खूप कठीण पण नाही आहे. हे असं आहे की खूप कठीण नाही आहे, फक्त थोडीशी सौंदर्य दृष्टी पाहिजे. सौंदर्य दृष्टी पाहिजे आणि मटेरियल आजकाल सगळं इझिली तुम्हाला उपलब्ध आहे बाजारात. फक्त तुम्हाला तयारी असेल. कोणाला आज प्रत्येक जण प्रत्येकाकडे जाताना काही वाढदिवस असाल तर बुके देतो, अरेंजमेंट्स करून देता. तर तुम्हाला जरा काही याचं नॉलेज असेल तर तुम्ही आरामात बनवून घरच्या घरी बनवून तुम्ही लोकांना विकू शकता ही अरेंजमेंट्स. डेकोरेशनचा भाग आला तर थोडंसं नॉलेज असेल तर तुम्ही लोकांचं डेकोरेशन करून घेऊ शकता. कुठल्या सोबत तुम्हाला 1-2 फ्लोरिस्टचे लोक असेल ज्याला ज्ञान आहे त्यांना तुम्ही सोबत घेऊन करू शकता. पण या व्यवसायात इतकी डिमांड आहे आज, तुम्ही आरामात ज्याला आवड असेल तर तुम्ही याला आरामात व्यवसायाचं रूप देऊ शकता. नक्कीच. कारण आता घरातलं अगदी छोटं छोटं फंक्शन असो की हॉटेल्सचे फंक्शन असो की कुठल्या हॉलमधले डेकोरेशन असो, फुलांशिवाय पूर्णता येतच नाही. तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता.
समजा छोट्या प्रोग्राम पासून सुरुवात आपण छोट्या प्रोग्राम मध्ये पासून करायची सुरुवातीला. जेव्हा आपण ही सुरुवात करतो, गणपतीचं डेकोरेशन, महालक्ष्म्यांचं डेकोरेशन, संक्रांतीचं डेकोरेशन, बेबी शॉवरचा आज पाळणा करतात लोक हौशीने, फ्लोरल ज्वेलरी म्हणून तुम्ही देऊ शकता. समजा तुम्ही बाहेर जाऊन नाही करू शकले तरी तुम्ही घरून सुद्धा ही ऑर्डर करू शकता, कारण याला इतकी डिमांड आहे. आज प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाच्या घरी सगळेजण ही गोष्ट हौशीने करतोय. तर छोट्या प्रमाणात सुरू करायचं, जसा जसा अनुभव येतो ते प्रमाण वाढवत जायचं. मग या पुष्परचनेविषयी काही अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? हो, समजा तुम्हाला डेकोरेशन मध्ये जायचं असेल, म्हणजे व्यवसाय म्हणून जात असाल तुम्ही, तर याचे डेकोरेशनचे काही कोर्सेस असतात. पहिला कोर्स असतो 1.5 महिन्याचा, मग 3 महिन्याचा, मग 6 महिन्याचा असतो. तर आणि तुम्ही डायरेक्ट पूर्ण 6 महिन्याचा जरी कोर्स गेला तर याच्यात ऑलमोस्ट सगळ्या आयडियाज तुम्हाला येतात. म्हणजे विविध ठिकाणी लग्न समारंभात तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर याची माहिती मिळते. तुम्हाला छोटे प्रोग्राम करायचे असेल तर याची माहिती मिळते. तुम्हाला कुठून फुलं मागवायची, कुठून पानं मागवायची, भारतातल्या कुठले कानेकोपऱ्यात ही फुलं तुम्ही घरी बसून मागवू शकता याची माहिती मिळतात. तुम्हाला फॉरेनवरून मागवायची असेल तर ही माहिती मिळतं. ऑलमोस्ट सगळं ज्ञान तुम्हाला या 6 महिन्याच्या कोर्समध्ये मिळतं जेव्हा तुम्ही डेकोरेशन व्यवसायामध्ये जाता. समजा तुम्हाला हाऊस म्हणून करायची असेल किंवा तुम्हाला शिकवायचं असेल, आज हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजला याची गरज असते, कॅटरिंगवाल्यांना, की तुम्हाला टेबल डेकोरेशनमध्ये किंवा तुम्हाला पुष्परचना हा कोणाला शिकवायचं असेल. समजा तुम्हाला जॅपनीज अरेंजमेंट शिकवायची असेल तर याचे 12 वर्षाचे कोर्सेस आहे. पण पहिला तुम्ही 5 वर्षाचे जरी कोर्स केला तर इन्स्ट्रक्टर म्हणून समजा तुम्ही हा कोर्स केला तर तुम्ही लोकांना शिकवू शकता जॅपनीज फ्लावर अरेंजमेंट. तर इथे पहिले असं राहायचं की मुंबई पुण्याला जाऊन या परीक्षा दिल्या जातात. आता मी ह्या परीक्षा नागपुरात पण घेत असते. तर तुम्ही कसं त्याच्यात व्यवसाय म्हणून निवडता किंवा तुम्ही शिकवायच्या याच्यात तुम्ही जाता त्यावर डिपेंड करेल की तुम्ही कुठला कोर्स करायचा आहे. आरतीताई, फुलांव्यतिरिक्त झाडांनी देखील आपण आपल्या घराला खूप सुंदर प्रकारे सजवू शकतो, तर याबद्दल आम्हाला काय मार्गदर्शन कराल? समजा फुलं तुमच्या घरात असेल त्यांनी तुम्ही सजवू शकता, की तुमच्या घरी जे छोटे छोटे पॉट्स आहेत, झाडं आहेत, तेच झाडं छोट्या आजकाल बरीच सिरॅमिकची पॉट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे. समजा आता लहान मुलांची रूम असेल, बाथरूम असेल, बेडरूम असेल, तर विविध प्रकारच्या प्राण्यांचे पॉट्स येतात. तुम्ही त्याच्यात छोटी झाडं लावली तर मुलांना पण आवड निर्माण होते आणि त्या बेडरूमचं सौंदर्य पण वाढतं. आणि अशीच मनी प्लांटमधली बरीच व्हेरायटी असते की त्याला जास्त काळजी घ्यायची गरज नसते. एकदा पाण्यात पॉटमध्ये ठेवलं, पाणी भरून ठेवलं, ते 1 महिनाभराने पाणी टाकावं लागते. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्ही सौंदर्य तुमच्या रूमचं वाढवू शकता आणि मुलांमध्ये पण ती आवड निर्माण होते. समजा हॉलमध्ये ठेवायची असेल तर मोठ्या पॉट्समध्ये मोठी झाडं ठेवू शकता, जशी इंडोर प्लांट्सनी पण. त्यांनी पण घरातलं खूप सौंदर्य वाढतं या गोष्टींनी पण. नक्कीच. मग आजकाल घरात कुंड्या ठेवणं किंवा फ्लॉर अरेंजमेंट ठेवणं हे तर कॉमनच झालंय, पण आणखी घराला थोडासा मॉडर्न लुक द्यायचा असेल तर काय करता येईल आपल्याला? तर तुम्ही विविध प्रकारची अशी कलरफुल मॅट टाकायची. याच मॅटवर तुम्ही हे छोटे पॉट्स ठेवायचे. जिथे मोठी स्पेस आहे तिथे 4-5 प्रकारची विविध प्रकारची पॉट्स ठेवायची. जिथे छोटा कोपरा आहे, छोटी जागा आहे, तिथे विविध कलरचे मॅट्स टाकून, काही कॅन्डल स्टँड ठेवून छोटी पॉट्स ठेवायची. ती पण फार सुंदर दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कापडं असतात आपल्या घरी, त्याला छोटी लेसेस लावून याच कापडांवर तुम्ही विविध प्रकारची पुष्परचना, पॉट्स, झाडं असे बरंच काही तुम्ही करू शकता. असं जरुरी नाही की आपल्याला काही मार्केटमधून आणायची गरज असते. आज आपल्या घरी सगळं असतं, आपण त्याच्यातूनच करायचा प्रयत्न करायचा. नक्कीच. म्हणजे आपल्या घरी जे अवेलेबल आहे त्या गोष्टीतूनच आपण सजवायचा प्रयत्न करायचा. ताज्या पानांचा, फुलांचा वापर करून आपण पुष्परचना करतोच, पण आजकाल ड्राय अरेंजमेंट देखील खूप फेमस झाले आहेत. तर मग या ड्राय अरेंजमेंट बद्दल आम्हाला काय सांगाल? ड्राय अरेंजमेंट म्हणजे जसं झाडावरून काही पडलेली सुकी पानं असतात, फुलं असतात, ती वाळतात. एखाद्या लॉनवरून, रस्त्यानी बरंच चालता आपल्याला बरंच काही मिळतं. आता मी एक उदाहरण सांगते. असं बदामाचं झाड पकडा तुम्ही. बदामाचं झाड समजा आपण धरलं तर त्याची पानं अशी जाडी असतात आणि खूप गळून पडतात. ती पानं तुम्ही आणली,
घरी त्याला वाळवलं, पूर्णपणे वाळवलं, अर्धवट वाळलेली असेल तर त्याला पूर्णपणे वाळवा. त्याला जी कलर येतात, ॲक्रेलिक कलर्स येतात, तर जे निसर्गाची मिळते झूळ ते कलर्स त्याला द्यायचे. आणि हीच पानं आपल्या घरची ताजी फुलं तोडून हीच वाळलेली पानं त्याला ताजा कलर देऊन, ॲक्रेलिक कलर अशी जे तुम्हाला आवडतात ती कलर दिल्यानंतर ती ताजी दिसतात. कळत नाही की हीच पानं वापरून तुम्ही पुष्परचना करा. पामची, सायकस पामची ही पानं वाळल्यानंतर याला तुम्ही आरामात वापरू शकता आणि ती इतकी सुंदर दिसतात. निसर्गात आपल्याला वाळलेलं मिळतं. वाळलेल्या वेली असतात, त्या वाळल्यानंतर त्याची जी ट्रंक असते, जी देठ असते, ती पण ड्राय अरेंजमेंटमध्ये खूप सुंदर दिसतं. 1-2 जरी लावले तुम्ही फुलांसोबत, असं जरुरी नाही की ड्राय सोबत तुम्ही ताजी फुलं पण वापरू शकता आणि ताजी पानांसोबत वाळलेली फुलं पण वापरू शकता. जे आहे आपलं अवतीभवती ते वापरून तुम्ही सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येत जाईल की कसं केल्या जातं आणि काय नक्कीच, आणि नवीन नवीन सुचतही जातं. सुचत जातं. तर आता जाता जाता आमच्या भगिनींना या पुष्परचनेच्या व्यवसायाविषयी आणि एकूणच फ्लावर अरेंजमेंटविषयी तुम्ही काय कानमंत्र सांगाल? आपल्याला निसर्गाने इतकं दिलं आहे. आपल्या अवतीभवती इतकी विविध प्रकारची झाडं, फुलं, पाने, वाळलेली पाने, वाळलेली लाकडं इतकी असतात. आपण त्याच्याकडे कधी त्या दृष्टिकोनातून बघितल्या जात नाही की तुम्ही त्याचा वापर करून इतक्या निरनिराळ्या प्रकारच्या, विविध प्रकारच्या खूप सुंदर सुंदर पुष्परचना करू शकता. फक्त तुम्ही नजर ठेवा आपल्याकडे काय आहे अवतीभवती, तो तेच वापरून. आणि आपण अशा भागात राहतो की आपल्याला भरपूर हिरवळ आहे, भरपूर फुलं आहे, ती वापरून प्रयत्न करा, सुरुवात करा. आणि करता करता याला व्यवसायाचं रूप दिलं तर तुम्हाला एक स्वतःचं आत्मिक समाधान मिळतं. नक्कीच. तर आरती राजकोंडावार मॅम, आज तुम्ही इथं आलात आणि पुष्परचनेचे प्रकार याविषयी आमच्या भगिनींना इतकं छान मार्गदर्शन केलं. सोपे सोपे कानमंत्रही सांगितलेत. फुलं ताजे ठेवण्यासाठी काय करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.